दिवा शहरात तब्बल 65 शाळा या अनधिकृत असून केवळ 18 शाळा या अधिकृत आहेत. परंतु या अनधिकृत शाळा असतानाही त्यांच्यावर प्रशासनाची कारवाई होत नाही. गेल्या 3 वर्षांपासून मेस्टाकडून पाठपुरावा करून पालिका प्रशासन कारवाईचा बडगा उचलत नसल्याचं मेस्टानं आज पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र या अनधिकृत शाळांवर कडक कारवाई केल्याचं ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलंय. या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी त्याची संख्या वाढत चालली आहे. या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचे गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, लेटरहेड आणि स्टॅम्प बनवायचे कोणतेही अधिकार या शाळांना नसताना विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक सुरू असून या शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटी कागदपत्र दिली जात आहेत. ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं सातत्यानं भेट देऊनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याचा आरोप मेस्टानं केला. अनधिकृत शाळांमध्ये फी कमी आकारली जाते, पण या शाळांमध्ये देखील अव्वाच्या सव्वा फी आकारल्या जातात. या शाळांमध्ये 18,000पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील 1 ते 2 शाळा या मराठी असून बाकी शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद होण्यासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागितली आहे. ज्या अनधिकृत शाळा या मूलभूत सुविधा पुरवत नाही त्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी मेस्टानं केली आहे. या पत्रकार परिषदेला मेस्टाचे अध्यक्ष नरेश पवार, साईनाथ म्हात्रे, कमल राजदेव, स्वप्नील गायकर, उत्तम सावंत, सुभाष सिंग पाल इत्यादी उपस्थित होते. दिव्यामध्ये आत्ताच्या घडीला 65 शाळा इनलिगली चालू आहेत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही. आम्ही 3 वर्ष झाले पाठपुरावा घेतोय, पण शासनाचं स्वतःचं काम आहे. ते काम सुद्धा ज्या दुसरे काही आम्ही जी मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही. अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर असते. आमची मागणी एवढेच आहे, जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांनी लिगली करण्यासाठी पण प्रयत्न करावे. माझं नाव नरेश पवार, मी मेस्टा संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे.